रुपाली अमित पवार। हा कार्यक्रम नर्मदा मैया पादुका पूजन सोहळा आम्ही आज आयोजित केला इथे। मैया रत्नागिरीवरून आम्ही इथे पादुका घेऊन इथे आलेलो आहोत। मैयाचं मी मेलनी सावर्डेकर। हे श्री सूर्यमुखी दत्त मंदिर मठ आपल्या रत्नागिरीमध्ये आहे। हे पादुका जे आहे नर्मदा खूप रेअर पादुका आहेत आणि पहिल्यांदाच हा आपला मुंबईला आले आहेत दादरला। ह्याची दर्शन आम्हाला सर्व सेवकऱ्यांना असं वाटतं की ह्याची दर्शन सर्वांपर्यंत पोचावं आणि याचा लाभ भेटावं। नर्मदा मैया सर्वांनाच माहिती आहे की हे पात्र एक असं आहे की ह्याचं फक्त दर्शन घेण्याने आपला पाप नष्ट होतं, म्हणून हे आम्ही आज इथे करायला आलो आहे, दर्शन द्यायला आलो आणि याची लाभ सर्वांपर्यंत पोचवायला आलो आहे। आणि या पादुकांचं विशेष म्हणजे या पादुका कोणी विकत आणलेल्या नाही आहेत किंवा कोणीच आकारलेल्या नाही आहेत। या साक्षात नर्मदा मैयाकडनं आमच्या थोरले गुरुजींना हातात आलेल्या पादुका प्रसाद रूपी मिळालेल्या। तर हा मठ जे आपला आहे श्री सूर्यमुखी दत्त मंदिर हा एक रिमोट एरियामध्ये आहे, पण ह्याची व्हायब्रेशन्स इतकी स्ट्रॉंग आहे की आपल्या श्री सूर्यमुखी दत्त मंदिर रत्नागिरी ह्याच्यामध्ये हा जे मठ आपला आहे ते रत्नागिरीमध्ये आहे आणि रिमोट एरियामध्ये आहे, पण याची व्हायब्रेशन्स इतकी स्ट्रॉंग आहे की आपल्याला साक्षात महाराज आणि जगदंबेचा तिथे आहेत हे फिलिंग आपल्याला महसूस होते। आणि हे आवर्जून सर्वांनी एकदा आपल्या आयुष्यात यायचं आहे। मी एक शॉर्टमध्ये सांगणार, जर आपल्याला आजच्या कलियुगमध्ये हेवन बघायचं आहे तर आपला ही श्री सूर्यमुखी दत्त मंदिर रत्नागिरीमध्ये आणि तिथे एकदा सर्वांनी यायलाच पाहिजे। आणि आज आम्ही जे इथे उपस्थित आहोत इथे सर्वांनी दत्त महाराजांच्या कडावांचे आवाज, आईच्या पैंजणांचे आवाज इतकंही ऐकलेले आहे आणि जीवनात घेतलेली अनुभूती तर वेगळीच आहे। प्रत्येकाचे अनुभव घ्यायला गेला तर 2 रात्र तरी कमी पडतील असे अनुभव आहेत इथे आणि महाराजांचं अस्तित्व आहे आणि या कलियुगात आम्ही ते अस्तित्व घेतलेलं आहे आणि आम्ही म्हणजे आम्हाला तो अनुभव आलेला आहे प्रत्येकाला आणि म्हणून आज आम्ही सर्व इकडे आलो। आणि हा मंदिर जे आपलं आहे हे ऐतिहासिक दत्त परंपराचा एक मोठा मंदिर म्हणून हा सिद्ध होणार आहे आणि तिथे आपल्याला नूतनीकरण पुनर्निर्माण आपल्याला बांधायचं आहे मठ। तिथे आपण सर्व भक्त निवास जसं आज आम्ही जुडले आहे तसे लाखो करोडो लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि हा मठ तिथे आपल्याला बांधायचं आहे। तर सर्व एकत्र आपण येऊ आणि हा काम आपण करू। आज साधू संत लोकसुद्धा शोधत या मठासाठी येत आहेत। साधं फोटोवरूनही त्यांना त्याचे व्हायब्रेशन समजत आहेत आणि ते शोधत तिथपर्यंत येत आहेत आणि आम्हाला एकच उद्दिष्ट आहे की आम्हाला आमच्या सूर्यमुखी दत्त मंदिर मठाची पुनर्बांधणी करायची आहे आणि त्यासाठी आम्ही आता ही सेवा सुरू केली आहे आणि ह्या मैयाच्या पादुकांना आज 8 वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्या निमित्ताने हा मुंबई प्रोग्राम आम्ही सुरू केलेला आहे। सूर्यमुखी नावाचा मठ आहे। आम्ही आमचे सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत। या अनुभवातून आम्ही खूप काही शिकलेलो आहे। आमचं कुटुंब आमची ही आता सेवा आहे ती आम्ही मैयासाठी अर्पण केलेली आहे। ही मैया म्हणजे आम्हाला शासकात अनुभव आहे। ह्या मैया आम्हाला खूप प्रकारचे अनुभव आलेले आहेत आणि सर्वांनी याचा अनुभव घ्या ही आमची ह्या मठातर्फे सर्वांना विनंती आहे। अनुभव आहेत इतके सुंदर आणि दर पौर्णिमेला त्या मठामध्ये आम्ही जातो कारण तिथे पालखी सोहळा असतो। त्या पालखी सोहळ्यामध्ये इतके काही अनुभव बघायला मिळतात म्हणजे माझं स्वतःचंच मी सांगू नाही शकत इतके सुंदर अनुभव आहेत। तर आज हा सोहळा पण आम्ही आयोजित करण्याचं हे कारण होतं की जी मठ आहे रत्नागिरीचं मैया आहे ती सर्वांपर्यंत पोचावी, सर्वांना त्याचा लाभ घेता यावा, सर्वांना त्याचं दर्शन घेता यावं। का तर ती पुण्याई आमच्यापर्यंतच न ठेवता आम्हाला सगळीकडे पसरवायची होती, म्हणून आज आम्ही हे पादुका इकडे आणले। ज्यांना कोणालाही माहीत नसेल भरपूर जणांना की आज इथे पादुका आणल्यात, पण हो हा जसा आम्ही इथे सोहळा केला तसा नक्कीच सोहळा अजून 4 ठिकाणीही आम्ही करणार। आम्ही त्याचे जे काही पॅम्पलेट्स असू दे किंवा ॲडव्हर्टिजमेंट असू दे, का ॲडव्हर्टिजमेंट ह्यासाठी की तुम्ही यावं आणि दर्शन घ्यावं, त्याच्या व्यतिरिक्त तर काहीच नाही। तर आम्ही नक्कीच हे अजून प्रसिद्ध करू, अजून पुढपर्यंत नेऊ की प्रत्येकाला इकडे येऊन दर्शन घेता येईल। आणि इथे तर आहेच पण ही मैया रत्नागिरीत सुद्धा असणार आहे, तर रत्नागिरीतही आवर्जून लोकांनी जाऊन तिकडे देखील तुम्ही त्याचं दर्शन घ्यावं। आई जगदंबा आणि दत्त महाराज ते साक्षात आहेत। जे काही आयुष्यातले घडामोडी असतात ते पोचून देतात आपल्याला तिथपर्यंत, पण हो ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी दर्शन घ्यावं ही आमची नक्की विनंती आहे। थैंक यू सो मच। ये साक्षात नर्मदा मैया का महत्व ये है कि ये तप और मोक्ष के लिए होती है। जैसे ये शंकर भगवान के मतलब इस पेपर हाँ मतलब उसे ये मिली हुई है, तो ये मोक्ष के लिए प्रसन्न है माता। तो इसके दर्शन केवल मात्रा से हमें बहुत तृप्ति मिलती है। तो हम सब उनको वही सबको रिक्वेस्ट करेंगे की ज़रूर आइए। और रत्नागिरी में हमारा सूर्यमुखी दत्त मंदिर मठ है आणि तिकडचा अजून एक मी अनुभव नक्कीच सांगेन की फक्त आम्ही सर्वांनी सेवेकरी किंवा जे अजून भक्तगण तिकडे येत आहेत
फक्त त्यांचाच अनुभव नाही तर साक्षात दत्त महाराजांचे जे स्थान आहेत, जसं वाडी आहे, गाणगापूर आहे, तर गाणगापूरचे आणि वाडीचे म्हणजे वाडीचे तिकडचे ब्राह्मण लोकंसुद्धा तिथे येतात आणि त्यांनी खुद्द म्हणजे असं म्हणालेलं की आम्हाला तिकडचे पादुका आणि हे आमच्या मठातले चिन्मय पादुका वेगळ्या नाही आहे, तिकडच्या पादुका खुद्द आम्हाला इथे दिसतात. म्हणजे इथे खुद्दच दत्त महाराज विराजमान आहेत आणि जगदंबा तर याचा लाभ सर्वांनी घ्यावा, यांचं दर्शन जरूर घ्या आणि सर्वांना विनवणी आहे की नक्की या सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. रसाळ आज इकडे सूर्यमुखी दत्त मंदिर यांनी जे नर्मदेच्या पादुका आणल्या आहेत आपल्या दादरमध्ये, त्याच्याबद्दल मी नृत्य सादर केलं होतं, भरतनाट्यम हे. नर्मदा नदी ही जिवंत उदाहरण आहे किंवा जिवंत आहे असं म्हणतात, महादेवाची मुलगी म्हणून. आणि मी स्वतः त्यांची डिवोटी डिवोटी खूप मोठी गोष्ट असेल, पण सेवा करू इच्छित होते म्हणून इथे आज नृत्याचं प्रदर्शन केलं. आणि मला असं वाटतं की आपल्या क्लासिकल डान्स किंवा पारंपरिक नृत्यापेक्षा दुसरा कुठली वेगळी सेवा असू शकत नाही. त्यामुळे रुचिता मुरकर. प्रथम मी रत्नागिरीमध्ये खानावली मठामध्ये दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी माझ्या जावेच्या ह्याने गेले, ती घेऊन गेली. पण तिथे मला पडला म्हणजे दत्तगुरूंचा, त्याबद्दल म्हणजे तिचे खूप मी धन्यवाद मानते. बस. आजच्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणतात? आजच्या कार्यक्रमाबद्दल आजच्या कार्यक्रमाबद्दल पण मला म्हणजे खूप तिच्या ह्यानेच आम्हाला सगळ्यांना लाभ मिळाला आहे त्या ह्याचा माऊलीचा, त्यामुळे तिचे धन्यवाद. मळेकर. हे नर्मदा मैयांचं एक गुरुजींना साक्षात झालेलं हे दर्शन आहे कन्यारूपात, आणि हे दर्शन भेटणं म्हणजे सगळ्यांना एकदम भाग्याचंच आहे. आणि हे सूर्यमुखी दत्त मठातर्फेच होत आहे. आणि त्या सूर्यमुखी दत्त मठापर्यंत पोचण्यासाठी सुद्धा पण सर्वांना भाग्य लागतं. जे आम्हाला मिळालेलं आहे ते आम्हाला नर्मदा मुरकर हिच्यातर्फेच आम्हाला मिळालेलं आहे. प्रथम आमचे थोरले गुरुजी यांचे खूप आभार मानते की त्यांनी ह्या कार्यक्रमाचा मला याच्यात सहभागी करून ही सेवा करायचं मला खूप एवढा आनंद होतो आहे की आज माझ्याकडनं साक्षात नर्मदा मैयाने सेवा करून घेतली आहे. त्याबद्दल गुरुजींचे, नर्मदा मैयाचे, तसेच इथे आपले जे सहकारी आहेत आपल्या इथे सगळे, त्या लोकांनी खूप मला मदत केली. आणि खरंच ही सेवा जी काही सेवा केली ती महाराजाने, आई जगदंबेनेच करून घेतली आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे आणि सगळ्यांचे मठातले सगळे जे आहेत मी त्यांचेही आभारी. आणि आमचे खरंच गुरुजी साक्षात सदैव पाठीशी उभे असतात. फक्त तू लढ, मी पाठीशी उभा आहे. आणि खरंच त्यांची खूप आमच्या सगळ्यांच्या पाठी खरंच अतिशय मला खूप आनंद होतो. गुरुजी आमचे साक्षात जरी ते रत्नागिरीत असू दे किंवा कुठेही असू दे, कधी त्यांना हाक मारली की ते तत्पर उभे असतात. त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. आणि आज हा कार्यक्रमाचा लाभ आम्हाला मिळाला त्याबद्दल आम्ही धन्यवाद. नमस्कार, मी गणेश सकाराम मसूरकर. आम्ही सर्वजण श्री सूर्यमुखी दत्त मंदिर मठ रत्नागिरी येथील सर्वजण सेवेकरी आहोत. आज इथे डिसल्वा हॉलमध्ये जो नर्मदा मैयाचा पादुका पूजनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. सर्वांचं सहकार्य इथे लाभलेलं आहे. नर्मदा मैयाच्या पादुका स्वयंभू आहेत. त्या आमच्या गुरुजींना टिळकवाडा म्हणजे गरुडेश्वर इथं टिळकवाडा या स्थानी त्या आम्हाला भेटल्या, गुरुजींना मिळाल्या व त्या स्थापन आम्ही मठात केलेल्या. त्याच्यानंतर त्या पादुकांचं पूजन आम्ही इथे आज ह्या सर्व जनसमुदायाला समजावं म्हणून इथे आम्ही इथं पूजन करत आहोत. आणि स्वतःहून सर्व लोक इथे आलेले आहेत, भक्तजन गोळा झालेले आहेत. त्याचा आम्हाला फार आनंद झालेला आहे. आणि अशाच प्रकारे जर इथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढेही आम्ही असेच कार्यक्रम चालू ठेवू आणि असंच सर्वांचा भरघोस प्रतिसाद लागून दे हीच श्री स्वामी